एसटी बँकेतील सत्ता गेल्याचा सदावर्तेंना राग. सदावर्ते पराभवाचा राग मराठी सक्तीवर काढतायत. टू द पॉइंट मुलाखतीतून सरनाईकांनी सदावर्तेंवर पलटवार केलाय. तर सदावर्तेंचं शिवसैनिकांनी स्वागत केलं असतं. सदावर्तेंसोबतचं मित्रत्वाचं नातं आणखी दृढ झालं असतं असंही प्रताप सरनाईक यांनी सदावर्तेंना उपहासात्मक प्रत्युत्तर दिलंय. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सातत्याने विरोध करतायत. पण सदावर्ते एसटी बँकेत पराभव झाल्याचा राग मराठी सक्तीवर काढत असल्याचा आरोप प्रताप सरनाईकांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत प्रताप सरनाईकांनी सदावर्तेंच्या विरोधामुळे आपली त्यांच्यासोबतचं मैत्रीचं नातं अधिक दृढ झाल्याचं म्हणत सदावर्तेंच्या मराठी सक्तीच्या विरोधाचा उपहासात्मकरित्या समाचार घेतलाय. सदावर्तेंना एवढा राग काय तुमच्यावरती? नाही, सदावर्ते गेल्या आठवड्यापर्यंत माझे अतिशय जवळचे चांगले मित्र होते. गेल्या आठवड्यामध्ये एक निवडणूक झाली 16 तारखेला आणि त्या निवडणुकीमध्ये यांची जी बँकेमध्ये सत्ता होती ती निघाली. म्हणजे तिकडे आमचं पॅनल आलं आणि त्यांच्या कडे जे काही सदस्य होते त्यातले काही सदस्य आमच्याबरोबर आले, म्हणून तो कदाचित राग त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्या पद्धतीनं ते अशा प्रकारची भाषा करत असतील. आजही ते कुठेतरी मीरा भाईंदरला गेले होते असं मला कळलं. म्हणजे आधी जर मला माहिती असतं तर निश्चित आमच्या शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु शेवटी तुमचा मला फार सार्कॅझम दिसतोय याच्यामध्ये. स्वागत केलं असतं स्वागत हो, म्हणजे तुम्ही असाच अर्थ प्रत्येक वेळेस काढू नका. चांगलं स्वागत केलं असतं त्यांचं. म्हणजे शेवटी आपली परंपरा आहे की कोणी आलं आणि जर काही विषय जर असतील तर त्यांचं आदरातिथ्य करणं प्रत्येक शिवसैनिकांचं हे कर्तव्य असतं. त्यांचं केलं असतं आम्ही स्वागत. काही चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे. थोडंसं त्यांना मी कुरवळलं, त्यांचे फोन घेतले, कारण मी त्यांचे फोन घेत नाही. त्यांचे जर फोन घेतले तर ते माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतील की मतसुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल, एवढं चांगलं बोलतील. त्यामुळे ठीक आहे, असं तुम्ही कितपत त्यांना गृहीत धरता हे मला काही कल्पना नाही. पण सदावर्ते आता ठीक आहे, चुकीचं बोलले म्हणून काय आमचं मित्रत्वाचं नातं काय कमी होणार ना, उलट आता दृढ झालंय, नातं अजून जास्त दृढ झालंय. नाही, त्यांना तुम्ही थोडंसं तुम्ही म्हणालात की काय मत लावलं तर तुमचं सदावर्ते तुमच्याबद्दल विचार बदलतील. हा, म्हणजे सदावर्ते भूमिका बदलतात. नाही, भूमिका म्हणजे माझ्यासाठी ते बदलू शकतात असा मला विश्वास आहे. मित्र म्हणून तुम्हाला विश्वास आहे. बरं, एसटी बँकेतील सत्ता गेल्याचा राग ते काढतायत. पराभवाचा राग ते मराठी सक्तीवर काढतायत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल टू द पॉइंट या शो मध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. सरनाईकांनी सदावर्तेंवर पलटवार केलाय. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून सदावर्ते हे आक्रमक झालेले आहेत. त्यांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि यावरच प्रतिक्रिया दिली आहे प्रताप सरनाईक यांनी. सरनाईकांनी सदावर्तेंच्या विरोधामुळे आपली त्यांच्यासोबतची मैत्री अधिक दृढ झाल्याचा उपहासात्मक वक्तव्य देखील केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीला गुणरत्न सदावर्ते सातत्यानं विरोध करतायत. एसटी बँकेतील सत्ता गेल्याचा सदावर्तेंना राग आहे आणि सदावर्ते हाच पराभवाचा राग मराठी सक्तीच्या निर्णयावर काढतायत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या विरोधामुळे आमच्यातलं मैत्रीचं नातं अधिक दृढ झाल्याचं वक्तव्य देखील प्रताप सरनाईकांनी केलंय. अर्थात यामागे एक उपहास आहे. मीरा भाईंदरला गुणरत्न सदावर्ते गेले होते असंही मला कळतंय. आम्हाला जर माहीत असतं तर शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं असतं असं देखील प्रताप सरनाईक म्हटलंय. सरनाईक यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पलटवार केलाय. सदावर्तेंना एवढा राग काय तुमच्यावरती? नाही, सदावर्ते गेल्या आठवड्यापर्यंत माझे अतिशय जवळचे चांगले मित्र होते. गेल्या आठवड्यामध्ये एक निवडणूक झाली 16 तारखेला आणि त्या निवडणुकीमध्ये यांची जी बँकेमध्ये सत्ता होती ती निघाली. म्हणजे तिकडे आमचं पॅनल आलं आणि त्यांच्या कडे जे काही सदस्य होते त्यातले काही सदस्य आमच्याबरोबर आले, म्हणून तो कदाचित राग त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्या पद्धतीनं ते अशा प्रकारची भाषा करत असतील. आजही ते कुठेतरी मीरा भाईंदरला गेले होते असं मला कळलं. म्हणजे आधी जर मला माहिती असतं तर निश्चित आमच्या शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु शेवटी तुमचा मला फार सार्कॅझम दिसतोय याच्यामध्ये. स्वागत केलं स्वागत हो, म्हणजे तुम्ही असाच अर्थ प्रत्येक वेळेस काढू नका. चांगलं स्वागत केलं असतं त्यांचं. म्हणजे
शेवटी आपली परंपरा आहे की कोणी आलं आणि जर काही विषय जर असतील तर त्यांचं आदर याबद्दल बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते स्वतः आपल्यासोबत आहेत. तर सदावर्तेजी, तुम्ही ऐकलं प्रताप सरनाईक काय म्हणाले? एका बँकेमध्ये तुमचा त्यांनी पराभव केला आणि त्याचा राग तुम्ही मराठी सक्तीच्या निर्णयावर काढत आहात. हे अत्यंत हास्यास्पद आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. त्यांना चांगली बुद्धी लाभो आणि त्यांनी भविष्यामध्ये वड्याचं तेल वांग्यावर आणि वांग्याचं तेल वड्यावर असं काढण्याची तसदी घेऊ नये. जेव्हा माणसं स्वतः पराभूत मानसिकतेत जातात तेव्हा व्यक्तिगत टिप्पणी करायला सुरुवात करतात. मला प्रतापला आपल्या माध्यमातून पुन्हा आज सांगायचं आहे, त्या बँकेमध्ये सत्तांतर होण्याचा प्रश्नच नाही. कारण ती बँक जी आहे म्हणजे अध्यक्षपद हे माननीय IAS अधिकारी डॉक्टर माधव कुसेकर यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे सत्तांतर वगैरे वगैरे काही नसतंय. शिपायाच्या बदल्या जर त्यांना सत्तांतर वाटत असेल, कर्मचाऱ्यांच्या बदल्या जर त्यांना सत्तांतर वाटत असेल, तर त्यांच्या एवढा राजकीय दूधखुळा माणूस माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही. परंतु आज ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणखीन एक गोष्ट मी त्यांना शुभेच्छा रूपे सांगू इच्छितो. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांना धाराशिवचा पालक म्हणून पाठवलं होतं. पण जी 24 तासकडे आता सातबारा आहे ते तिथले जमिनीचे मालक बनले. ते तिथल्या जमिनींचे देखील आता मालक बनत आहेत. त्यांना शेती करायची आहे धाराशिवमध्ये. सदावर्तीजी, ऐका ना, मंत्री महोदय काय म्हणले तुम्हाला सांगतो. ते काय म्हणाले की 3 दिवसाआधीपर्यंत सदावर्ते माझे चांगले मित्र होते, पण त्यांचे काही सदस्य माझ्याकडे आल्यानंतर आता ही मैत्री त्यांच्या बाजूने राहिली नाहीये आणि त्याचा ते राग काढतायत असं म्हणाले. कशी तुमची मैत्री होती आणि या 3 दिवसात खरंच मैत्री बदलली आहे का तुमच्यातली आणि सरनाईकांमधली? तुम्हाला सांगतो मी, म्हणजे लोकप्रतिनिधींकडून अर्धा कप चहा पिताना सुद्धा 4 वेळेस विचार करतो. त्याच्यामुळे प्रताप सरनाईकांची माझी मैत्रीच जर तुम्ही विचारली असेल तर आजच्या वाढदिवसाच्या दिनी ते सांगावं की नाही हे मला माहिती नाही. परंतु माझी 2दा ते 3दा भेट झाली. त्यातही एका भेटीमध्ये माननीय आज आपल्यामध्ये अजितदादा नाहीत, त्यांचा ते फोन संवाद होता आणि त्यांच्या म्हणजे ठाण्याच्या ऑफिसमध्ये. परंतु दुसऱ्यांदा जेव्हा भेट झाली त्यावेळेस त्यांचा एक कार्यकर्ता आगाऊचं बोलत होता त्यांच्याच ऑफिसमध्ये ठाण्यामध्ये. तर चांगला आमच्या म्हणजे कष्टकऱ्यांनी चांगलाच त्याची सेवा केली होती. चांगलं फोडून काढलं होतं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि ते मध्ये आले होते. आणि त्यांना देखील लक्षात आलं की आमच्याजवळ कोणती कुचुराई जमत नाही, आगाऊपणा जमत नाही आणि आगाऊपणा सहन करत नाहीत. त्यांना शब्देवर विचारा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कशी सेवा केली होती त्यांच्याच कार्यालयामध्ये. त्याच्यामुळं त्यांच्याकडून काय स्वागत मिळावं, हे स्वागत म्हणजे टेंडर घेणारा सदावर्ते नाही. त्यांना शपथ खाऊन विचारा की त्यांच्याकडून अर्धा कप चहा किंवा एखादी बदली एखाद्या आमच्या ड्रायव्हर कंडक्टर साहेबाची सुद्धा नाही. मुद्दा हा आहे की त्यांना जे जमलं नाही, त्यांचं जे उघडं पडत चाललंय, त्यांना आता समजत नाही की किती किलोमीटर त्यांची मंत्रिपदाची धाव आहे, किती किलोमीटर ते मंत्रिपदात टिकतील हे बोलू नये. परंतु त्यांनीच पिंडारा ओपन केल्यामुळं मी हे बोलत आहे. हे त्यांनी मला बोलण्यासाठी भाग पाडलंय. त्यामुळं तुम्हाला सांगतो एसटी आपला रिक्षावाला कष्टकरी जो आहे त्याला हिंदीच्या नावाखाली त्यांनी एका अर्थानं स्वतःची बडेजाव होईल का असं पाहिलं. परंतु त्यांना शिंदे साहेबाच्या पक्षातूनच कोणत्याच प्रकारे सपोर्ट होताना दिसत नाही. उलट त्यांची ही कृती शिवसेना शिंदे साहेबांना मागे नेत आहे. लालबाग, परळ, सदावर्तेजी ऐका ना, सदावर्तेजी मंत्री महोदय असंही म्हणालेले आहेत की 4 तारखेला जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा वगैरे काहीही निघणार नाहीये. जेवढी संख्या रिक्षावाल्यांची सांगितली जाते तेवढी संख्या नाहीये, त्यामुळे मोर्चा वगैरे ही सगळी हवाबाजी असल्याचं देखील ते म्हणतात. मला एक समजत नाही, कायदा अस्तित्वात आणण्या अगोदर ते कायद्याची अंमलबजावणी करतो म्हणतात, नंतर म्हणतात कायद्यामध्ये बदल करतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांच्या कोणत्याच गोष्टीला सत्य मानण्यासारखं नसतंय. आणि एसटीतल्या कष्टकऱ्यांना सांगतात की आम्ही शासना एवढा पगार देऊ, त्याच्यानंतर ते विसरून जातात. आज वाढदिवसाच्या दिवशी तरी त्यांनी अगोदर केलेली घोषणा अंमलात आणावी. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यावर कोणीही
रिक्षावाला भाऊ विश्वास करणार नाही आणि किती संख्या आहे त्यांना माहीतच नाही, त्यांना कायदाच माहीत नाही त्या म्हणजे त्या सर्व्हिसेस मधला, तर त्यांना संख्या तरी माहिती आहे का? एकूण 4.5 लाख जे आमचे जे ऑटो रिक्षा कष्टकरी आहेत त्याच्यापैकी 50,000 मराठी भाऊ असतील, त्याच्या उर्वरित 4 लाख जे आहेत आमचे ऑटोचे रिक्षा कष्टकरी आहेत. 4 तारखेपर्यंत हे माघार घेतील, 4 तारखेपर्यंत हे पळवाट काढतील की हो आम्ही आता पुन्हा एकदा संधी देत आहोत. कारण मुद्दा असा आहे की आमचं म्हणणं आहे की नुसती मराठी नाही तर पाली शिकू द्या, भोजपुरी शिकू द्या, आणखीन विविध भाषा शिकू द्या. आमचा भाषा शिकण्याला, भाषाच्या सौंदर्याला विरोध नाही, परंतु म्हणजे अगुचळपणा ज्या प्रकारे प्रताप सरनाईक मंत्र्यासारखे त्यांचं वर्तन पाहिजे, ते शिवसेनेच्या शाखेमधल्या उपाध्यक्षासारखं त्यांचं वर्तन झालंय. पण आम्ही मला एक सांगा सदावर्तेंजी, मला एक अगदी शेवटचा प्रश्न फक्त थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. शशांकराव यांच्याशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं पडलं की सगळे भाषिकच रिक्षा चालक आमच्या सोबत आहेत, पण काही नेत्यांचा दावा असा आहे की मराठी रिक्षा चालक या संपात उतरणार नाही आहेत. तुमचं म्हणणं काय आहे याबद्दल? माझं असं म्हणणं आहे की मराठी रिक्षा चालकांनी सुद्धा सांगितलंय, रिक्षावाले साहेबांनी, रिक्षा चालक साहेबांनी की ते सुद्धा ह्या म्हणजे इनसेक्युअर दुसऱ्या कष्टकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून ते सुद्धा म्हणजे सर्व भाषिक कष्टकऱ्यांसोबत असतील. कारण गरीबाचं कसं असते माहितीये ना, जेवण जेव्हा पंक्तीला मरण येवा संगतीला, त्यालाच गरीब कष्टकरी म्हणतात. हे उच्चभ्रू प्रताप सरनाईकांच्या हॉटेलमध्ये शेफ कोण आहे बघा. अहो तिकीट म्हणजे एसटीतलं तिकीट हा शब्द इंग्रजी आहे, ते तर अगोदर बदला म्हणावं. तिकीट 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 त्यांच्यानं काहीच होत नाही, न करता काहीतरी म्हणजे मोठं शेंडेफळ काढल्यासारखं आविर्भावात ते वागतात. पण आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप 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 प्रताप सरनाईकांना शुभेच्छा. त्यांना पाठवलं होतं धाराशिवला पालक म्हणून, पण ते तिथल्या जमिनीचे मालक झालेत, ते शेतकरी झालेत तिथले, त्या बाबतीत देखील कुठल्या कॅबिनेट मंत्र्याला अशा पद्धतीने टीव्हीवर शुभेच्छा देण्याची पहिलीच वेळ असावी, जे शब्द आणि जी भाषा तुम्ही वापरली आहे. धन्यवाद सदावर्तेजी, आपण आपली भूमिका मांडलीत त्यासाठी.